नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले इकॉनॉमिक्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे, तो म्हणजेच MSP. MSP म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस, की ज्यालाच किमान आधारभूत किंमत असेही म्हणतात. याला दोन रिझन आहे. एकतर तुम्हाला माहितीच आहे की संसदेमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित दोन विधेयके घाईघाईने पास करण्यात आली आणि त्यावरनं संपूर्ण देशामध्ये त्या विधेयकांना विरोध होत आहे. आणि तो विरोध कशामुळे होत आहे, तर फक्त MSPचा व्यवस्थित त्यात कुठेच उल्लेख नसल्यामुळे तो एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की नुकतंच केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठीचे जे 6 पिकं आहेत, तर त्या 6 पिकांमध्ये MSPच्या दरामध्ये काय केलेली आहे, वाढ केलेली आहे. तर हे दोन मुद्दे होते हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठीचे. त्यामुळे आज आपण MSP काय आहे, नेमकं कोण मोजतं, कोण जाहीर करतं, हा कशावरून मोजला जातो, याच्यासाठी किमतींची शिफारस कोण करतं, हे संपूर्ण कोणते कोणते पिकं आहेत, मग हे संपूर्ण MSPबद्दलचे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत. पण जर तुम्हाला त्या अगोदर हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मी तुमच्यासमोर जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येऊ शकतो. चला तर मग सुरू करूया आजचा पहिला टॉपिक, तो म्हणजेच MSP. बघा मित्रांनो, इथे तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये एक चार्ट दिसतोय. त्या चार्टमध्ये काही वर्ष दिलेली आहे, कृषी क्षेत्राचा वाटा, रोजगारातील वाटा आणि कृषी कामगारांचा वाटा देण्यात आलेला आहे. तर हे फक्त खास MSP हा कृषी क्षेत्राशी संबंधित आहे म्हणून ही आकडेवारी तुमच्यासमोर जाहीर करावीशी वाटली मला, म्हणून मी ती डिक्लेअर केलेली आहे इथे. तर बघा, मग इथे 1950-51मध्ये कृषी क्षेत्राचा जर आपण वाटा बघितला, तर कृषी क्षेत्राचा वाटा जर आपण बघितला तर तो जवळपास 52% होता आणि रोजगारातला वाटा जवळपास 70% होता आणि कृषी कामगारांची जी संख्या आहे ती जवळपास 97 दशलक्ष होती. त्याच्यानंतर आपण 1991ची जर आकडेवारी बघितली तर कृषी क्षेत्राचा GDPमध्ये वाटा जवळपास 28.5% होता आणि रोजगारातला वाटा 59% होता. पण तेच जर आपण कृषी कामगारांचं प्रमाण बघितलं तर ते वाढलेलं दिसतंय आपल्याला 185 दशलक्ष. का वाढलं असेल, तर साधं सिंपल लॉजिक आहे की 1950 ते 1980 हा लोकसंख्या विस्फोटाचा काळ होता भारतामध्ये. त्याच्यामुळे लोकसंख्या प्रचंड गतीने वाढली आणि कामगारांचं प्रमाण देखील वाढलं. आणि तेच आपण रिसेंटली जर 2011चं बघितलं तर ते 14.40% वाटा आहे कृषी क्षेत्राचा GDPमध्ये आणि रोजगारातला वाटा जवळपास 54% आहे. आणि कामगारांचं प्रमाण बघा 263 दशलक्ष आहे. आणि तेच जर आपण रिसेंटली जर बघितलं तर 2018-19मध्ये बघा 16.10% वाटा तुम्हाला कृषी क्षेत्राचा GDPमध्ये दिसत आहे. तर यावरनं तुम्हाला काय अंदाज येतो आहे की बघा 1951 पासून जर आपण 2018-19पर्यंत आलो तर कृषी क्षेत्राचा जो GDPमधला वाटा आहे तो काय होत आहे, घटत आहे. तो काय होत आहे, घटत आहे. हे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि रोजगारातला वाटासुद्धा जर आपण बघितलं तर तो सुद्धा काय होत आहे, घटतच आहे. पण इकडं कृषी कामगारांचं जर आपण प्रमाण बघितलं तर हे काय होत आहे, दिवसेंदिवस वाढत आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि कदाचित आपल्याला एक्झामला यावर प्रश्न विचारलाही जाऊ शकतो. तर मग बघा, आता पुढचा आपण एक चार्ट बघणार आहोत. तर तो चार्ट आहे कृषी व संलग्न क्षेत्राचा GVAनुसार विकास दर बघायचा आहे. म्हणजे आता कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास कसा होत आहे हे आपल्याला बघायचं आहे. जर आपण 2017-18चं मध्ये जर बघितलं तर कृषी क्षेत्राचा विकास दर जो होता तो 5% होता. 2018-19च्या प्रोव्हिजनल एस्टिमेटनुसार जर आपण बघितलं तर तो जवळपास 2.90% म्हणजे 3%च्या आसपास आला. आणि 2019-20च्या पहिल्या जे ॲडव्हान्स एस्टिमेट होतं तर त्याच्यानुसार 2.80% होता. आणि तेच जर आपण 2021मध्ये जर बघितलं, म्हणजे 2021ची जी पहिली तिमाही होती, म्हणजेच पहिली तिमाही कुठून असते, 1 एप्रिल ते जूनपर्यंतची, बरोबर की नाही. तर मग ह्या जूनपर्यंतचा कृषी क्षेत्राचा जो विकास दर होता तो 3.40% होता. मग ही आहे बेसिक आकडेवारी आहे की जी आपल्याला लक्षात नाही जरी राहिली तरी चालेल, पण एक आपल्याला लक्षात राहिला पाहिजे की कृषी क्षेत्राचा जो विकास दर आहे तो सध्या काय होत आहे, कमी होत आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायला हवं.
पुढचा जो टॉपिक आज आता आपण बघतो आहोत तर तो म्हणजे आहे कृषी किंमत धोरण. मित्रांनो, ॲग्रिकल्चरल प्राईस पॉलिसी जी असते तर ती सरकारकडून जाहीर केली जात असते आणि हे जाहीर करण्याचे दोन मुख्य उद्देश असतात. इथे तुम्हाला पहिला उद्देश दिसतोय तो म्हणजे काय आहे, अन्न व्यवस्थापन. मग अन्न व्यवस्थापन करणं म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेऊया आधी. म्हणजेच काय असतं, साधा सिंपल अर्थ आहे की शेतकऱ्यांकडून काय करत असतं सरकार, अन्नधान्य विकत घेत असतं. म्हणजे काय करत असतं, खरेदी करत असतं. ज्यालाच प्रॉपर इकॉनॉमिक लँग्वेजमध्ये जर बोलायचं झालं तर सरकार काय करत असते, शेतकऱ्यांकडून रास्त भावाला अन्नधान्यांची प्रप्राप्ती, प्रोक्युअरमेंट हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. सरकार काय करते, प्रोक्युअरमेंट करते म्हणजे प्रप्राप्ती करते, अन्नधान्याची शेतकऱ्यांकडून खरेदी करते. आणि ही केलेली जी खरेदी आहे ती जे समाजातले जे दुर्बल घटक आहे, ज्यांना आपण दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती असं म्हणूया, तर त्यांना परवडण्याजोगे काय करत असतं, अन्नधान्याचं वितरण करण्यासाठी अन्न व्यवस्थापन करत असते. तसंच अजून जर अन्न व्यवस्थापनाचा जर आपण दुसरा उद्देश बघितला तर देशामध्ये अन्न सुरक्षा आणि किंमत स्थिरीकरण. अन्न सुरक्षाचं म्हणजे आपण काय म्हणू शकतो बघा, अन्न सुरक्षा म्हणजे काय आहे की समजा की पुढच्या वर्षी दुष्काळ पडला भारतामध्ये, तर मग अशा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जर अन्नधान्याचं जास्तीत जास्त उत्पादन झालं नाही तर आपण जनतेला उपाशी नाही ठेवू शकत ना. मग जर भविष्य काळामध्ये जर काही नैसर्गिक आपत्ती आली आणि त्यासाठी आपल्याला तयार राहायला हवं आणि किमान आपण आपल्या लोकांना पोटभर अन्न मिळेल एवढं तरी अन्न आपल्याजवळ असलं पाहिजे, याला म्हणतात अन्न सुरक्षा. आणि दुसरं काय आहे, किंमत स्थिरीकरण. किंमत स्थिरीकरण म्हणजे काय आहे की वस्तूंच्या ज्या किमती आहेत तर त्या जास्त वाढवू द्यायच्या नाही आहेत आणि कमीही होऊ द्यायच्या नाही आहेत. त्यांना काय ठेवायचं आहे, स्टेबल ठेवायचं आहे. आणि स्टेबल ठेवायचं असेल तर आपल्याला काय करून ठेवावं लागेल, अन्नधान्याचा साठा तयार करून ठेवावा लागेल. मग आता बघा, हे उद्देश होता अन्न व्यवस्थापनाचा. दुसरी जी गोष्ट आहे ती आहे कृषी मूल्य नीती. म्हणजेच काय आहे की एका साईडला काय करायचं आहे, शेतकऱ्यांना रास्त भाव मिळवून पण शेतकऱ्यांनाही रास्त भाव मिळवून द्यायचा आहे सरकारला, आणि दुसरीकडे काय करायचं आहे, ग्राहकांनासुद्धा योग्य भावातच वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आहेत. मग ह्या दोन उद्देशांसाठी काय केलं जात असतं, किंमत धोरण, कृषी किंमत धोरण केंद्र सरकार जाहीर करत असते. तर मग बघा, मग तिसरा पॉईंट इथे तुम्हाला काय म्हणत आहे, तर याद्वारे देशातील अन्नधान्यांची संतुलित व एकात्मिक किंमत संरचनाचा काय केला जात असतो, विकसित केली जात असते. म्हणजे संपूर्ण देशामध्ये एक संतुलित किंमत राहते आणि एकच किंमत राहते, असं उद्देश कृषी किंमत धोरणाचा आहे. मग आता आपण समजून घेऊया की हा MSP काय आहे, बरोबर की नाही. MSP काय आहे, MSPचा लॉंग फॉर्म काय आहे, मिनिमम सपोर्ट प्राईस, की ज्यालाच मराठीमध्ये किमान आधारभूत किंमत असं म्हणतात. आता साधा अर्थ आहे की MSP म्हणजे काय असतं की फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरूया की काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा दलाल जे असतात खरेदी करणारे, कृषी माल खरेदी करणारे, त्यांनी जर पडत्या किमतींना जर शेतमालाची मागणी केली, बरोबर, तर अशा वेळी तर शेतकऱ्याचं हिताचं ठरेल का मग ते, तर नाही. मग अशा गोष्टींपासून शेतकऱ्यांचं रक्षण करण्यासाठी काही ठराविक पिकांसाठी काय करत असतं, केंद्र सरकार किमान आधारभूत किंमत काय करत असते, जाहीर करत असते. मग याचा अर्थ नेमका काय आहे, हा अर्थ आता आपण आज समजून घेऊया की सरकार काय करत असते, प्रत्येक हंगामात ठराविक पिकांसाठी पेरणीपूर्वीच, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, काय करत असते, ठराविक पिकांसाठी पेरणीपूर्वीच काय करत असते, एक किंमत घोषित करत असते की जी किंमत शेतकऱ्याने सरकारला देऊ इच्छिलेला संपूर्ण माल विकत घेण्याची सरकार काय देते, हमी घेत असते. याचाच अर्थ काय आहे की सरकार प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीलाच, म्हणजे हंगाम सुरू होण्याच्या आधीच एक किंमत जाहीर करते की ज्या किमतीला काय करणार आहे, सरकार शेतकऱ्याचा संपूर्ण माल विकत घेण्याची हमी घेत असतो, बरोबर. याला म्हटलं जात असतं MSP. मग हा MSP जाहीर करण्याचे काय उद्देश आहे समजून घ्या. पहिला उद्देश इथे तुम्हाला दिसत आहे की पेरणीपूर्वीच किंमत जर आपण जाहीर केली सरकारने,
तर शेतीमालाला किमान किती भाव मिळू शकेल असा अंदाज शेतकऱ्याला येत असतो आणि त्या अंदाजानुसार शेतकरी मग काय करत असतो, त्या पिकांची लागवड करत असतो, बरोबर. दुसरा मुद्देश इथं काय आहे की यामुळे शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सुधारणा हातात घेता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्या पिकाला जर केंद्र सरकारने जास्त MSP जाहीर केलेला असेल तर जास्त MSP जाहीर केला याचा अर्थ काय आहे की शेतकऱ्याला चांगला हमीभाव मिळणार आहे आणि चांगला हमीभाव मिळाला तर त्याचं उत्पन्न वाढेल आणि उत्पन्न वाढलं तर तो शेतीमधली काय करेल, गुंतवणूक वाढवेल आणि गुंतवणूक वाढली तर साहजिकच आहे कृषी क्षेत्राचा विकास घडून येऊ शकतो. तर मग या कारणांसाठी काय केला जात असतो, MSP जाहीर केला जात असतो. मग आता पुढचा मुद्दा आहे MSP बद्दलचा पुढचा क्वेश्चन्स आहे की MSP मग कोण जाहीर करत असतं. तर लक्षात घ्या की MSP हा केंद्रीय कृषी मंत्रालय जाहीर करत असते, बरोबर. मग केंद्रीय कृषी मंत्रालय जे जाहीर करते तर मग याची जी किंमत आहे या किंमतींची शिफारस, आता बघा केंद्रीय कृषी मंत्रालय म्हणजेच कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स ही एक संसदीय समिती आहे. ही संसदीय समितीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि या कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सला एक इथे तुम्हाला दिसत आहे की कृषी खर्च व मूल्य आयोग दिसत आहे. तर हा आयोग काय करतो, या कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सला शिफारस करतो. कसली शिफारस करतो, किमतींची शिफारस करतो. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की हा जो कृषी खर्च व मूल्य आयोग आहे की ज्यालाच इंग्लिशमध्ये कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस असं म्हणतात, ज्याला शॉर्टकटमध्ये CACP म्हणतात. तर CACPने कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सला ज्या शिफारसी केलेल्या असतात किमतींच्या, तर त्या स्वीकारायच्या की नाही स्वीकारायच्या हे ठरवण्याचा अधिकार या समितीलाच आहे. ती याच्या शिफारसी स्वीकारू पण शकते आणि नाकारू पण शकते. त्यामुळे असं नाही आहे की CACPने शिफारस केली म्हणजे तेवढाच हमीभाव कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स मान्य करेल, असं कुठलंही बंधन कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सवर नाही आहे. पण मग एक लक्षात ठेवायचं आहे की मग CACP सोबतच मग ही किंमत ठरवण्यासाठी मग कोण कोण मदत करतं त्यांना, राज्य सरकार मदत करतं, केंद्रीय मंत्रिमंडळ मदत करतं आणि इतर आवश्यक जे घटक आहेत तर यांची मतं लक्षात घेऊन हा MSP जाहीर केला जात असतो. मग आता आपण समजून घेऊया की कृषी खर्च व मूल्य आयोग नेमका केव्हा स्थापन झाला, याची पार्श्वभूमी काय आहे हे आता आपण समजून घेऊया. मित्रांनो, इथे तुम्हाला दिसत आहे की कृषी खर्च व मूल्य आयोग की ज्यालाच इंग्लिशमध्ये कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस असं म्हटलं जात आहे. याची जर आपण पार्श्वभूमी बघितली तर इथे तुम्हाला बघा पहिला पॉईंट दिसत आहे की 1995ला अन्नधान्य चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली होती की जिचे अध्यक्ष अशोक मेहता होते. फूड ग्रेन्स इन्क्वायरी कमिटी स्थापन करण्यात आली होती, तिचे अध्यक्ष कोण होते, अशोक मेहता होते. त्याच्यानंतर काय करण्यात आलं की 1964ला अन्नधान्य किंमत समिती स्थापन करण्यात आली की ज्याला ॲग्रिकल्चरल प्राईस कमिटी असं म्हणतात आणि जिचे अध्यक्ष होते LK झा, बरोबर. त्याच्यानंतर काय झालेलं होतं की तिसरा पॉईंट बघा इथे 1 जानेवारी 1965ला कृषी किंमत आयोग स्थापन करण्यात आलेला होता. लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा की कृषी किंमत आयोग काय आहे, कृषी किंमत आयोग आहे की ज्यालाच ॲग्रिकल्चरल प्राईस कमिशन असं म्हणतात की ज्याचे पहिले जे अध्यक्ष होते ते होते प्रोफेसर दांतवाला होते. ओके. त्याच्यानंतर 1985ला या आयोगाचं नाव बदलून काय करण्यात आलं, कृषी मूल्य किंवा खर्च व किंमत आयोग म्हणजेच कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस म्हणजे शॉर्टकटमध्ये त्याला आपण असं म्हणूया CACP. CACPची काय करण्यात आलेली होती, म्हणजे 85ला त्याचं नाव चेंज करण्यात आलेलं होतं. मग या CACPमध्ये जर आपण याचे स्ट्रक्चर बघितलं तर हे स्ट्रक्चर कसं असतं, एकूण 5 सदस्य असतात ज्याच्यामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 4 इतर सदस्य असतात. जे 4 इतर सदस्य असतात त्यांच्याबाबत जर आपण बोलायचं झालं तर एक सदस्य सचिव असतो, एक कार्यालयीन सचिव असतो आणि 2
गैर कार्यालयीन सदस्य असतात. असे या 5 जणांची कमिटी असते. मग जर आता आपण बोलायचं झालं तर मग ही किमान आधारभूत किंमत ठरवताना कोणत्या कोणत्या बाबी विचारात घेतल्या जात असतात. बघा मित्रांनो, हा राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4चा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की दरवर्षी या किमान आधारभूत किमतीवर आपल्याला मुख्य परीक्षेत प्रश्न पाहायला मिळतोच. बरोबर, कन्सेप्च्युअल पार्टशी रिलेटेड. म्हणून इथे आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत की मग बघा की किमान आधारभूत किंमत ठरवताना कोणत्या कोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात. खूप साऱ्या बाबी विचारात घेतल्या जात असतात. त्यातील मी काही बाबी इथे तुम्हाला दाखवत आहे की जसं उत्पादन खर्च किती आहे त्या पिकाचा, ते जे पिकं घेतलेले आहे त्याच्यासाठी जे आदानं आणि प्रदानांच्या किमतींची तुलना केली जात असते. म्हणजेच काय, आदाने आणि प्रदाने म्हणजे काय, इनपुट्स आणि आउटपुट्स. त्या पिकाची मागणी आणि पुरवठा कसा आहे अर्थव्यवस्थेतला, साधारणतः त्याची देशातली किंमत किती आहे, आंतरराष्ट्रीय किंमत पातळी काय आहे त्या पिकाची, इत्यादी संपूर्ण गोष्टी विचारात घेऊन काय केलं जात असतं, हा किमान आधारभूत किंमत ठरवली जात असते. मग बघा, ही किमान आधारभूत किंमत ठरवण्यासाठी काय करण्यात येत असतं, एक उत्पादन खर्च गृहीत धरला जात असतो. कोणता खर्च गृहीत धरला जात असतो, आता आपण पुढं बघणारच आहोत की सध्या याच्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार आहोत, तर ते आपण बघणारच आहोत या टॉपिकमध्येच. की मग उत्पादन खर्च जो असतो, हा उत्पादन खर्च म्हणजे नेमकं काय असतं बघा, प्रोडक्शन एक्सपेंडिचर. की याच्यामध्ये की उत्पादनाचे जे घटक आहेत, शेतकऱ्याला लागणारा रोख खर्च असेल, जमिनीचे भाडे असेल, मजुरी असेल, कुटुंबातील जे श्रमिकांचे श्रममूल्य आहे, भांडवली संपत्तीवरील व्याज खर्च होत असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याने ट्रॅक्टर विकत घेतला असेल शेती करण्यासाठी, बरोबर. ट्रॅक्टर हे त्याच्यासाठी मग शेतीचं काय झालं, भांडवल झालं. ते ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी त्याने कर्ज घेतलं असेल, त्या कर्जावरचं व्याज खर्च त्याचा होत आहे. किंवा कृषी घटकांचा घसारावरील खर्च, मग त्याचं समजून घसारा म्हणजे काय आहे, झीज आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं गृहीत धरूया की नांगरणी करता करता त्याचं नांगरच खराब झालं आहे, तर मग ते नांगर खराब झालं याचा अर्थ काय झालं, त्या नांगराची झीज झाली. तर ते रिपेअर करण्यासाठी जो खर्च केला असेल तर तो काय झाला, या कृषी घटकांवरचा घसारा झालेला आहे. मग इत्यादी संपूर्ण गोष्टींचा किंवा घटकांचा विचार करून हा उत्पादन खर्च काढला जात असतो. मग उत्पादन खर्च काढण्यासाठी नेमकं सूत्र कोणतं वापरतात, तर हे लक्षात ठेवा. तर मग बघा, इथे तुम्हाला दिसत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायचीच आहे तुम्हाला. सध्या भारत सरकार A2+FL हे सूत्र वापरत आहे. उत्पादन खर्चासाठी कोणतं सूत्र वापरत आहे भारत सरकार, A2+FL. पुन्हा एकदा सांगतो, कोणतं सूत्र वापरत आहे, A2+FL. आता तुम्ही म्हणणार की हे FL म्हणजे नेमकं काय आहे, A2 म्हणजे काय आहे. तर बघा, मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. पहिला पॉईंट बघा, याच्यामध्ये A2 दिलेला आहे की A2मध्ये कोणत्या कोणत्या खर्चांचा समावेश केला जात असतो. तर बघा, बियाणं विकत घेण्यासाठी, खते विकत घेण्यासाठी, कीटकनाशके इत्यादी विकत घेण्यासाठी केलेला खर्च, भाड्याने घेतलेली मशिनरी असेल त्याच्यावरचा खर्च असेल, किंवा भाड्याने जमीन घेतली असेल तिच्यावरचा खर्च असेल, इतर जे इनपुट्स आहेत कृषी क्षेत्रामधले, तर ते विकत घेण्यासाठी जो खर्च केला जात असतो, तो खर्च या A2मध्ये समाविष्ट केला जात असतो. मग आता A2 म्हणजे काय समजलं आहे तुम्हाला. मग आता FL बघूया. FL म्हणजे काय आहे, तर साधं सिंपल आहे. FLचं लॉंग फॉर्मच काय आहे, इथे तुम्हाला दिसत आहे, फॅमिली लेबर. म्हणजे काय आहे की फॉर एक्झाम्पल, माझ्याच घरातले माझे भाऊ बहीण जर शेतामध्ये काम करत आहे, तर आपण त्यांना पैसे देत नाही ना शेतामध्ये काम करण्याचे. आपल्या भाऊ बहिणींना आपण शेतामध्ये काम करण्याचे पैसे देऊ का, तर नाही. तर मग या FLमध्ये काय केलेलं आहे की मग असे पैसे न दिलेले कौटुंबिक श्रमावरचे खर्च नेमका किती आहे, बरोबर. काय म्हणतोय, असे जे माझे भाऊ बहीण असतील, मी त्यांना पैसे दिले आहेत का, नाही दिलेले आहेत. कृषी क्षेत्रामध्ये काम, माझ्याच शेतामध्ये काम करण्याचे, पण त्यांना पैसे देईल का, मी नाही देणार. तर मग त्यांच्या श्रमावर किती खर्च होत आहे, हा खर्चच म्हणजे तुमचा काय असतो, FL असतो. मग A2मध्ये जर आपण FL मिळवला तर सध्या केंद्र सरकार ह्याच फॉर्म्युला यूज करत आहे, A2+FL. याच्यात आणखी एक तिसरा फॉर्म्युला आहे, C2. C2 म्हणजे काय आहे की A2+FL
सोबतच काय केलं जात असतं, जर आपण स्वतःच्या जमिनीचे भाडं जोडलं आणि मालकीच्या भांडवलावरील निश्चित व्याज जर आपण त्याच्यामध्ये मिळवलं तर तो फॉर्म्युला तयार होतो C2चा. पण सध्या C2चा वापर आपण करत नाही. आपण वापर कोणता करतोय, फक्त A2+FLचा वापर करत आहोत. आता बघा, पुढचं जर आपल्याला बघायचं आहे तो म्हणजे कृषी मूल्य आयोगाला शिफारस करण्यासाठी कोण काम करतं. आपण म्हटलं ना की कृषी मूल्य व किमती कृषी मूल्य आयोग आहे, तर हा कृषी मूल्य आयोगाला किमतींची जी शिफारस केली जात असते ती कोणाद्वारे केली जात असते, तर ते आता आपण बघणार आहोत. की याच्यासाठी काय केलेलं आहे की शेतमाल किंमत समिती एक स्थापन करण्यात आलेली आहे. तर ज्या समितीमध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत व इतर खात्यांकडून उत्पादन व उत्पादन खर्चाबाबत माहिती जमा करून ही शिफारस केली जात असते. तर मग आता बघा, मग ही 4 जी कृषी विद्यापीठं आहेत, हे 4 कृषी विद्यापीठे नेमकी कोणती कोणती आहेत आणि त्यांची स्थापना वर्ष मी इथे दिलेली आहेत. अनेक वेळा राज्यसेवा मुख्य परीक्षा GS4मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कृषी विद्यापीठं आणि त्यांचे स्थापना वर्ष याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग इथे बघा, तुम्हाला पहिला दिसत आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, की ज्याचं स्थापना वर्ष आहे 29 मार्च 1968. दुसरं दिसत आहे तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, की ज्याची स्थापना 20 ऑक्टोंबर 1969ला स्थापन करण्यात आलेली होती. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, ज्याची स्थापना 18 मे 1972ला करण्यात आलेली होती. आणि चौथं जर आपण बघितलं तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, जिची स्थापना 18 मे 1972लाच करण्यात आलेली होती. मित्रांनो, इथं जर थोडाफार इंटरेस्टिंग टॉपिक जर तुम्हाला बघायचं असेल तर तो इथे आता डिस्कस तर नाही करणार आहे मी, पण लक्षात ठेवा की सर्वात पहिलं जे कृषी विद्यापीठ आहे तर महाराष्ट्रातलं, तर ते अकोल्याला स्थापन करण्यात येणार होतं. पण तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळी महाराष्ट्राची निर्मिती झालेली होती त्यावेळी तुमचं विदर्भ हा वेगळाच ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. आणि जो पश्चिम महाराष्ट्र होता, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मोठे मोठे नेते असल्यामुळे जे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात जे पहिलं कृषी विद्यापीठ स्थापन केलं जाणार होतं महाराष्ट्राला, ते मग अकोल्याच्या ऐवजी राहुरी येथे स्थापन करण्यात आलेलं होतं. मग हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, हे आपण यामध्ये डिस्कस करणार नाही आहोत. ते मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपण तो डिस्कस करणार आहोत. तर मग आता मेन गोष्ट ही स्थापना वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि हा जो क्रम मी तुम्हाला इथे सांगितलेला आहे तोच क्रम लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला सोपं जाणार आहे वर्ष लक्षात ठेवण्यासाठी. तर मग आता बघा, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आता आपल्याला बघायचा आहे की किती पिकांसाठी किमान आधारभूत किंमत जाहीर केली जात असते. तर मग लक्षात घ्या की सध्या 23 पिकांसाठी काय केली जात आहे, किमान आधारभूत किंमत जाहीर केली जात आहे. मग हे 23 पिकं नेमकी कोणती कोणती आहेत, तर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे 7 अन्नधान्य आहेत, 5 कडधान्य आहेत, 7 तेलबिया आहेत आणि 4 नगदी पिकं आहेत. तर मग ती कोणती कोणती आहे बघा. 7 अन्नधान्य, ज्याला सिरियल्स आपण असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये तांदूळ, पॅडी, ज्वारी, जोवार, बाजरी, बाजरा, मका, मेज, नाचणी, रागी, गहू, व्हीट आणि बार्ली असे 7 अन्नधान्य आहेत. 5 कडधान्य, की ज्याला आपण पल्सेस म्हणतो, ते 5 कडधान्य कोणते कोणते आहेत, पहिलं आहे तूर, दुसरं आहे मूग, तिसरं आहे हरभरा ज्याला आपण ग्रॅम म्हणतो, चौथा आहे उडीद आणि 5वा आहे मसूर, की ज्याला आपण लेंटेल असं म्हणतो. पुढचं आहे 7 तेलबिया, ऑइल सीड्स. मग ऑइल सीड्स कोणत्या कोणत्या आहेत 7 बघा. पहिलं आहे भुईमुग, ज्याला ग्राउंडनट म्हणतात. दुसरं आहे सूर्यफूल, सनफ्लॉवर सीड. तिसरं आहे सोयाबीन. चौथा आहे तीळ. 5वा आहे कारळा, ज्याला निगर सीड असं म्हणतात. पुढचं आहे मोहरी, किंवा ज्याला मस्टर्ड अँड रॅपसीड असं म्हणतात. आणि करडई, ज्याला सॅफफ्लॉवर असं म्हणतात. तर मग आता लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, इथे एक IMP मुद्दा काय दिसतोय तुम्हाला, हे जे बोल्ड अक्षरात जे लिहिलेलं आहे हे खूप IMP आहे. आता याच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे तर बघा, 2017-18 पासून राई म्हणजेच
तुरिया या पिकासाठी MSP जाहीर केला जात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. की तुरिया म्हणजेच राईस या पिकासाठी MSP जाहीर केला जात नाही. कधीपासून? 2017-18 पासून. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आणि आता पुढचं बघायचं आहे 4 नगदी पिकं. मग 4 नगदी पिकं म्हणजे कोणते? कॅश क्रॉप्स, की जे आपण आहे कापूस, रो कॉटन, नारळ, कोपरा, ज्यूट, रॉ ज्यूट, सोललेले नारळ, डिहस्क, कोकोनट. हे आहेत 4 नगदी पिके. मग याच्यामध्ये आता नेमकं कन्फ्युजन करण्यासारखा एक मुद्दा येतो, तो म्हणजे काय आहे की मग ऊसासाठी MSP जाहीर केला जातो का? तर याचं उत्तर आहे नाही. ऊसासाठी MSP जाहीर केला जात नाही. मग ऊसासाठी काय जाहीर केला जातो? तर ऊसासाठी फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राईस जाहीर केली जात असते. आता ते काय आहे त्याच्यावर आपण सेपरेट नंतर व्हिडिओ बघून घेऊया, पण सध्या आपण MSP समजून घेऊया. मग बघा की MSPचा जर आत्तापर्यंतचा जर आपण प्रवास बघितला तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे की 1994-95 मध्ये 21 पिकांसाठी MSP जाहीर करण्यात आलेला होता. 1994-95 पासून कारळा, ज्याला निगर सीड, आणि तीळ या दोघांसाठी काय करण्यात आलेला होता? MSP जाहीर करण्यात आला होता. म्हणजे टोटल 23 पिकं झाले तेव्हापासून. 2001-2 मध्ये पासून मसूर म्हणजेच लेंटिलला समावेश करण्यात आला MSPमध्ये. आणि 2018-19च्या अर्थसंकल्पापासून उत्पादन खर्चाच्या म्हणजेच कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या 1.5 पट MSP हे सूत्र वापरला. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. हा IMP आहे. हा जो पॉईंट आहे हा खूप IMP आहे. याच्यावर 100% प्रश्न विचारण्यात येणारं पूर्वपरीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला, की सध्या MSP जो डिक्लेअर केला जातो तर ते MSP डिक्लेअर करण्याचं सूत्र काय आहे? उत्पादन खर्चाच्या 1.5 पट MSP जाहीर केला जातो. आणि हे सांगण्याचं काम कोणी केलेलं आहे? स्वामीनाथन समितीने केलेलं आहे. स्वामीनाथन समितीने काय केलेलं आहे? हे सूत्र सांगितलेलं आहे की MSP किती डिक्लेअर केला जावा, की उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हे सूत्र MSPसाठी वापरलं जावं, हे सांगण्यात आलेलं आहे. मग MSPवर काही टीका होतात का? बरोबर की नाही? MSPवर जर जाहीर केला जात आहे तर MSPवर काही टीका होतात का? मग ते आता आपल्याला बघायचं आहे. तर बघा इथे तुम्हाला दिसत आहे, पहिल्या ज्या टीका दिसत आहे, पहिली टीका बघा काय आहे, की MSP चलनवाढीस कारणीभूत ठरतो. ओके, बरोबर आहे. का कारणीभूत ठरतो? कारण की बघा MSP म्हणजे काय आहे, की सरकार काय करणार आहे? शेतकऱ्यांच्या खिशात पैसा टाकणार आहे. शेतकऱ्यांकडनं त्यांचं पीक खरेदी करून त्यांच्या खिशात काय करणार आहे? पैसा टाकणार आहे. साहजिक आहे, शेतकऱ्यांजवळचा पैसा जर वाढला किंवा लोकांजवळचा पैसा वाढला तर काय होतं? इन्फ्लेशन वाढतं. बघा दुसरा जर मुद्दा आपण बघितला तर तो आहे कॅगचा. तर कॅग काय म्हणतो आहे, की MSP योजनेची आखणी सदोष आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? काही दोष आहे. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय आहे? पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये जर उत्पादनाचं जे मूल्य आहे ते जास्त आहे, म्हणून त्यांना काय होत आहे? MSPमधून कमीत कमी लाभ मिळतो. बरोबर की नाही? म्हणजे तिथं उत्पादन मूल्य म्हणजे उत्पादनाचा जो खर्च आहे तो कसा आहे? उत्पादनाचं मूल्य जास्त असल्यामुळे त्यांना काय होत आहे, की MSPमधून कमी लाभ मिळत आहे. आणि चौथा जो मुद्दा आहे, प्रत्यक्षात शासकीय खरेदी फक्त 3च पिकांसाठी होत आहे. तर ते जर आपण बघितलं तर ते गहू, तांदूळ आणि कापूस, असं काही नाही आहे की फक्त 3 पिकांसाठीच होते. सरकार खरेदी जी करते म्हणजे बफर स्टॉक जो करून ठेवते, तर ते बफर स्टॉक मुख्यतः या 3 पिकांचा करते, गहू, तांदूळ आणि कापसाचा. तर मग हे आहे MSPवर ज्या काही होणाऱ्या काही टीका आहे. तर मग बघा आता मित्रांनो, की MSP इथे हा मुद्दा थोडाफार चुकीचा आहे. आपण हे नाही बघू.
तर मेन आपल्याला फक्त बघायचं काय आहे की MSP हा किती हंगामांसाठी जाहीर केला जातो, तर खरीप आणि रब्बी हंगामासाठी काय केला जात असतो, जाहीर केला जात असतो. तर मग बघा सध्या काय घडलेलं आहे, मग याच्या चालू घडामोडींविषयी काय घडलेलं आहे. तर बघा इथे चालू घडामोडी तुम्हाला दिसत आहे. तर त्याच्यातला पहिला पॉईंट वाचायचा आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील जी कमिटी आहे, जिचं नाव आहे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स CCEA, ही जी समिती आहे या समितीने काय केलेलं आहे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी डोळ्यासमोर ठेवून 2021-22 या वर्षीसाठीच्या रब्बी हंगामासाठी सर्व पिकांसाठी काय केलेलं आहे, MSP वाढीला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. सर्वच पिकं म्हणजे किती, 6 पिकांसाठी काय दिलेली आहे, त्यांच्या वाढीला MSP मधील वाढीला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आता बघा मित्रांनो, हा जो भाव जाहीर करण्यात आलेला आहे हा 21-22 या वर्षी म्हणजे आता जो आताच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रब्बी सीझन आता सुरू होणार आहे, बरोबर. तर हा रब्बी सीझन सुरू होऊन म्हणजे आता याची लागवड होणार आहे या पिकांची. तर जसं मसूर, हरभरा या जी पिकं आहेत, गहू याची लागवड आता केली जाणार आहे. पण याची कापणी कधी होणार आहे, खरीप हंगामाच्या अगोदर होणार आहे. म्हणजेच लक्षात घ्यायचं आहे की याची कापणी झाल्यानंतर हे जेव्हा मार्केटमध्ये येणार खरेदी विक्रीसाठी, तर तेव्हा वर्ष कोणतं सुरू असेल, 21-22. म्हणून त्यावेळची ही खरेदी किंमत सरकारने जाहीर केलेली आहे. 21-22 या आर्थिक वर्षाच्या रब्बी हंगामासाठीची त्यांनी जाहीर केलेली आहे. तर मग बघा ही जी माहिती आहे, ही माहिती कोणी दिलेली आहे, तर केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत सांगितलेली आहे. कोणी सांगितलेली आहे, नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत सांगितलेली आहे. मित्रांनो इथे लक्षात ठेवण्याची एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जर आपण मागच्या 10 वर्षांचा जर विचार केला, मागील 10 वर्षांचा जर आपण विचार केला, तर या मागच्या 10 वर्षांमध्ये कधीही सप्टेंबर महिन्यामध्ये, कोणत्या महिन्यामध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये MSP जाहीर करण्यात आलेला नव्हता. कोणत्या पिकांसाठी, रब्बी हंगामासाठी. तो एकतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर केला जात होता. कधी कधी जाहीर केला जात होता, ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये तो जाहीर केला जात होता. पण मागच्या 10 वर्षांमध्ये जर आपण बघितलं तर तो कधी कधी नोव्हेंबरला, कधी डिसेंबरला, कधी ऑक्टोबरला असा जाहीर केला जात होता. पण या अगोदर कधीच हा सप्टेंबर महिन्यामध्ये जाहीर करण्यात आलेला नव्हता. मग यावेळी सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्याचं रिझन काय आहे, तर ते जर आपण बघितलं तर सध्या तुम्हाला माहितीच आहे की जे 2 कृषी बिलं सरकारने मांडलेले आहेत आणि जे राज्यसभेमध्ये घाईघाईने पारित करून घेतलेले आहेत, तर त्यामुळे काय झालेलं आहे की शेतकऱ्यांच्या मनात कुठंतरी एक संभ्रम निर्माण झालेला होता. काय झालेला होता, संभ्रम निर्माण झालेला होता की हा MSP आता इथनं पुढं राहील की नाही राहणार, बरोबर की नाही. मग यासाठीच काय केलेलं होतं सरकारने, खूप लवकर सप्टेंबर महिन्यातच काय केलेला होता, हा MSP जाहीर करून टाकलेला आहे. म्हणून हा खूप चर्चेचा विषय झालेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. नेहमी लक्षात ठेवा की रब्बी हंगामासाठी जो MSP जाहीर केला जात असतो तो एक तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि आपण जर 2009 या सालचा जर आपण विचार केला तर 2009ला जानेवारी महिन्यामध्ये काय करण्यात आलेला होता, MSP डिक्लेअर करण्यात आलेला होता. पण मग यावर्षी काय झालेलं आहे की सप्टेंबर महिन्यातच तो जाहीर केला. का जाहीर केला, आता हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर मग बघा आता आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत की मग MSP खूप लवकर जाहीर करण्यात आला, आपण हे बघितलेलंच आहे. आणि मग किती पिकांसाठी प्रति क्विंटलमध्ये वाढ करण्यात आलेली आहे, तर 6 पिकांसाठी प्रति क्विंटलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. मग ही वाढ जर आपण बघितली तर इथे बघा, हा पॉईंट बघा, तर गव्हाच्या किमतीमध्ये जवळपास 2.6% वाढ करण्यात आलेली आहे. गव्हाच्या किमतीमध्ये किती वाढ करण्यात आलेली आहे, जवळपास 2.6% वाढ करण्यात आलेली आहे. पण जर आपण मागील वर्षाच्या तुलना जर केली तर मागील वर्षी हीच वाढ जवळपास 4.6% होती. म्हणजे यावर्षी थोडी कमी वाढ करण्यात आलेली आहे.
पुढचा जर पॉईंट आपण बघितला तर 2013-14च्या तुलनेत 2019-20मध्ये गव्हाच्या खरेदीमध्ये जवळपास 36% वाढ झालेली आहे. कधीपासून? 2013-14पासून ते 2019-20पर्यंत गव्हाच्या खरेदीमध्ये किती टक्के वाढ झाली? 36% वाढ झाली. आणि जर गव्हाच्या किमतींची जर वाढ बघितली तर ती जवळपास 85% झालेली आहे. आणि हेच जर आपण तांदूळाच्या बाबत जर विचार करायचा झाला तर तांदूळाच्या बाबतीत म्हणजे याच कालावधीमध्ये म्हणजे 2013-14च्या पासून ते 2019-20च्या कालावधीमध्ये पर्यंत जर आपण जर वाढ बघितली तर तांदळाच्या खरेदीतली वाढ जवळपास 114% झालेली आहे आणि त्याच्या किमतीमधली जी वाढ आहे ती जवळपास 192% झालेली आहे. तर मग आता इथे तुम्हाला सगळ्यात आत्ता जो रिसेंटली करंट अफेअरचा मुद्दा घडलेला आहे तो म्हणजे हा घडलेला आहे. तर मग हा काय आहे हे समजून घ्या. आत्ताच आपण म्हटलं की 2021-22 या आर्थिक वर्षासाठी MSPच्या 6 पिकांमध्ये काय केलेली आहे? प्रति क्विंटल वाढ केलेली आहे. मग इथे तुम्हाला दिसत आहे हे जे 6 पिकं आहेत तर ते कोणते कोणते आहे? मसूर, हरभरा, मोहरी, करडई, बार्ली आणि गहू हे 6 पिकं आहे. आणि इथे तुम्हाला दिसत आहे प्रत्येकाची काय आहे? प्रति क्विंटल कितीने वाढ करण्यात आलेली आहे ते इथे दिलेलं आहे. आणि इथे कंसात जे तुम्हाला दिलेलं आहे ते काय आहे? हा 2020-21 आणि हा जो खर्च दिलेला आहे हा 2021-22चा खर्च दिलेला आहे. तर मग बघा आता हे संपूर्ण आता आपण बघणार आहोत की पहिलं जे पीक आहे याच्यामध्ये मसूर. तर मसुरासाठी प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ केलेली आहे. आणि मग 2000 याचा भाव आधी किती होता? मग 4800 रुपये होता. मग आता रिसेंटली त्याचा भाव किती झालेला आहे? 5100 रुपये झालेला आहे. दुसरं पीक बघा हरभरा. हरभरासाठी प्रति क्विंटल किती रुपये वाढ केलेली आहे? 225 रुपये वाढ केलेली आहे. आणि आधीचा भाव त्याचा 4875 होता आणि आता तो सुद्धा किती केलेला आहे? 5100 रुपये केलेला आहे. तिसरा जर आपण बघितलं तर तो मोहरीसाठीचा आहे. मोहरीसाठी सुद्धा 225 रुपये प्रति क्विंटलने काय केलेली आहे? वाढ केलेली आहे. मग या अगोदर त्याचा भाव होता 4425 रुपये होता आणि त्यावरनं तो आता किती केलेला आहे? 4650 केलेला आहे. करडईच्या पिकासाठी जर आपण बघितलं तर प्रति क्विंटलची वाढ झालेली आहे 112 रुपये झालेली आहे. आणि 5215 रुपयावरनं त्याचा आत्ताचा सध्याचा जो MSP झालेला आहे तो किती झालेला आहे? 5327 रुपये झालेला आहे. बार्ली पिकासाठी जर आपण बघितलं तर प्रति क्विंटल 75 रुपये काय झालेली आहे? वाढ झालेली आहे. 1525 वरून त्याचा भाव आता किती झालेला आहे? 1600 रुपये झालेला आहे. आणि लास्ट गव्हासाठी जर बघितलं तर प्रति क्विंटल 50 रुपये वाढ करण्यात आलेली आहे. आणि पूर्वीचा त्याचा भाव 925 होता आणि आता तो किती झालेला आहे? 975 रुपये झालेला आहे. तर बघा मित्रांनो एवढं संपूर्ण होतं या MSP पिकाबद्दल. मग तुम्हाला आता बरेचसे क्वेश्चन तुमचे याच्यातनं क्लिअर झाले असतील की MSP नेमकं कोण मोजतं, त्याला शिफारस कोण करतं, त्याच्या किमती कोण ठरवतं, त्या डिक्लेअर कोण करतं, त्याची नंतर CACPची पार्श्वभूमी काय आहे, बरोबर की नाही? हे संपूर्ण तुम्हाला आता काय झालेलं आहे? क्लिअर झालेलं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.